नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आता आपण चाललो आहेत मीर भाऊंच्या राज्यात म्हणजेच गुजरातला। हे आहेत मीर भाऊ, आमच्या ट्रिपचे करता धरता। यांचं गाव असल्यामुळे आम्ही सगळं यांच्यावरच सोपवून दिलं होतं। ह्यावेळेस पोरं पेटली होती, डायरेक्ट प्लेनने जायचं बोलली, सुट्टीच नाही बाई। संध्याकाळची 5ची फ्लाईट होती पुणे टू अहमदाबाद, म्हणून आम्ही 3लाच एअरपोर्टला गेलो, चेक इन वगैरे करून घेतलं आणि निघालो। 6:30ला तर आम्ही अहमदाबाद मध्ये पोहोचलो होतो। तिकडे टाइमपास करून चहा वगैरे घेऊन आम्ही जेवायला निघालो। गेल्या गेल्या गुजरातच्या ऑथेंटिक शेव टमाटरच्या भाजीवर ताव मारला। बाई जेवण काय बाप होतं। टाइमपास करता करता कधी 11 वाजले कळालंच नाही। नेमकं बसवाल्या बाईने आमच्या स्टॉपला गाडी न थांबवता नेक्स्ट स्टॉपला गाडी थांबवली। तेच म्हटलं एवढं सगळं नीट कसं काय चाललंय, कुछ तो गडबड आहे। आता कुठं वाटलं ट्रिपला सुरुवात झाली। मग काय आम्ही आमच्या बॅग वगैरे घेऊन पळत सुटलो नेक्स्ट स्टॉप पर्यंत। शेवटी बस भेटली आणि आम्ही सोमनाथला निघालो। बस सकाळी पोहोचणार होती म्हणून आम्ही सगळ्यांनी रात्री झोपून घेतलं। सकाळी आम्ही 9च्या दरम्यान सोमनाथला आलो। तिकडे जाऊन कळालं भाई मोकार गर्दी आहे, वाट लागणार। बस स्टॉप जवळ उतरून आम्ही आमची पारुशी तोंड घेत मंदिराजवळ रूम शोधायला निघालो। इकडे तिकडे विचारपूस केल्यानंतर आम्हाला फ्रेश होण्यापुरती एक रूम भेटली। फ्रेश होऊन आम्ही नाश्ता करायला थांबलो आणि नंतर मंदिराकडे दर्शन करायला निघालो। मंदिरामध्ये जाताना तुम्हाला मोबाईल, पर्स, बेल्ट सगळं बाहेर लॉकर मध्ये ठेवून जावं लागतं। मंदिरामध्ये गर्दी असल्याने आम्हाला दर्शनाला 2 तास लागले, पण दर्शन मात्र भारी झालं। बाहेर आल्यानंतर फोन वगैरे घेऊन आम्ही फोटोज वगैरे काढले आणि परत रूमकडे निघालो। बॅग्स घेऊन परत बस स्टॉपला येऊन थांबलो। आता आम्हाला जायचं होतं गिरनारकडे, पण सोमनाथची गर्दी बघता बस काय भेटत नव्हती। सगळ्या बस फुल होत्या आणि त्यात पाऊस काय थांबत नव्हता। मग काय मीर भाईंची कृपा, एका प्रायव्हेट टॅक्सीवाल्याचा नंबर भेटला, त्याला कसं बसं फोन करून बोलून घेतलं। जास्त गर्दी होती म्हणून तो पण भाई आत यायला तयार होईना। शेवटी आम्हीच 3 किलोमीटर बाहेर चालत गेलो। पावसाने पूर्ण विषय करून टाकला होता, त्यात तो टॅक्सीवाला पण लवकर येत नव्हता। तो आल्यावर वाटलं चला थोडा आराम भेटल, पण बेंचोत गाडी पण एवढी दलिंदर, आतमध्ये पावसाचं पाणी होतं। कशा बसे 2 तास गाडीत काढले। मिहिरच्या घरच्यांनी ऑलरेडी गिरनारपाशी रूम बुक केली होती। डायरेक्ट तिकडेच उतरलो। रूम मध्ये जाऊन फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे करायला गेलो। तर मित्रांनो, या ब्लॉग मध्ये एवढंच। भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजेच गिरनारला।